नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, राजकीय, समाजकारण, राजकारण, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात अजरामर केलं आहे अशा व्यक्तींची माहिती आणि जीवन परिचय व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. तुमच्या माझ्यापैकी असं कोणीही नाही ज्यांनी राष्ट्रगीत म्हटलेलं नाही. राष्ट्रगीताचं लिखाण करणारे रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीची आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग रवींद्रनाथ टागोर यांचा जीवन परिचय ऐकूया. जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक, त्याचबरोबर साहित्यातील पहिलं नोबेल पारितोषिक मिळवणारे लेखक म्हणून ओळखले जाणारे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता येथे पिराली नामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटुंबात झाला. वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदादेवी. त्यांच्या एकूण 15 अपत्यांपैकी रवींद्रनाथ त्यांचं 14वे अपत्य होते. ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील कुश हे त्यांचं मूळ गाव. येथून यशोहर या गावी त्यांचं स्थलांतर झालं. जाती बहिष्कारामुळे आपले यशोहर गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ठाकूर मोशाय अशा बहुमानार्थी नावाने संबोधित. इंग्रज कप्तानांनी ठाकूरचा टागोर असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्या नव्या सरंजामदारात टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यापैकीच राजाराम मोहन रॉय यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन सहाय्य केले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे तीर्थरूप. बंगाली ब्राह्म समाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे. ब्राह्म समाजाचे अनुयायी त्यांचा महर्षी देवेंद्रनाथ असा उल्लेख करीत. सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदातील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बांधलेली होती. रवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ हे कवी आणि तत्त्वचिंतक, तर सत्येंद्रनाथ हे त्यांचे बंधू पहिले भारतीय ICS अधिकारी व व्यासंगी लेखक. ज्योतिरेंद्रनाथ हे त्यांचे बंधू नाटककार, संगीत रचनाकार व भाषांतरकार. भगिनी स्वर्णकुमारी ह्या कादंबरीकर्त्या. जोडा सांको भागातील वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्ग शोभा पाहत बसणे हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा होता.
घरात काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य, संगीत यांचे अप्रत्यक्ष संस्कार त्यांच्यावर घडत होते. 1874 साली कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमधील परीक्षा ते उत्तीर्ण झाले नाहीत. त्यानंतर त्यांचे शिक्षण बंधू हेमेंद्रनाथ, द्विजेंद्रनाथ आणि ज्योतिरेंद्रनाथ यांच्या देखरेखीखाली मातृभाषेतून त्यांचं शिक्षण सुरू झालं. रवींद्रनाथांना निसर्गतः लाभलेल्या रूपसौंदर्या इतकीच मधुर आवाजाची उपजत देणगी होती. आदी ब्राह्म समाजाचे गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती हे त्यांचे पहिले गायनगुरू. यदू भट्ट यांच्यापाशी त्यांचं संगीत शिक्षण झालं. मात्र संगीताच्या कुठल्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांमध्ये चालींची विविधता आढळून येते. तिचे मूळ ह्या चोहोकडून मिळवलेल्या गाण्यात आहे. जे संगीतात तेच साहित्यात. ज्येष्ठ बंधूंच्या ग्रंथसंग्रहातील थोर लेखकांचे ग्रंथ, अबोधबंधू, वंगदर्शन यांसारखी नियतकालिके बालवयात वाचित असताना नोकरचाकरांच्या सहवासात चाणक्य श्लोक, कृतिवासाचे रामायण, महाभारतातील कथा, विद्यापती चंडीदास यांचे काव्य यांचे श्रवणही चालत असे. लहानपणी त्यांना इंग्रजी शिकवायला येणाऱ्या अघोरबाबू नावाच्या शिक्षकामुळे साहित्य इतकीच रवींद्रनाथांना विज्ञानाचीही गोडी उत्पन्न झाली आणि ती आयुष्याच्या अखेरीपर्यंत टिकली. बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोरपूरजवळ एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून देवेंद्रनाथांनी विकत घेऊन त्या ठिकाणी एक कुटीर बांधले. पुढे त्याचीच दुमजली इमारत केली. तिचे नाव शांतिनिकेतन. जवळच असलेल्या सप्तपर्णीच्या विशाल वृक्षाखाली महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसत. रवींद्रनाथांचा संस्कृत, इंग्रजी भाषांचा अभ्यास स्वतः देवेंद्रनाथांनी इथल्या वास्तव्यात करून घेतला. ज्योतिर्विद्येची त्यांना गोडी लावली. रवींद्रनाथांचे काव्यलेखन बालवयातच सुरू झाले. तत्वबोधिनी पत्रिका नावाच्या नियतकालिकात त्यांची अभिलाष ही कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी ते 12 वर्षांचे होते. देशप्रेम, सामाजिक सुधारणांचा प्रचार यासाठी टागोर कुटुंबियांच्या साहाय्याने नवगोपाळ मित्र, राजनारायण बसू वगैरे समाजसुधारक कलकत्त्यात हिंदू मेला नावाने एक उत्सव साजरी करीत. त्यांच्या 9व्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी वयाच्या 14व्या वर्षी म्हणजे 1874 देशप्रेमाने प्रेरित होऊन लिहिलेली हिंदू मेलॉय उपहार ही कविता वाचली. बंगालमध्ये ब्रिटिश विरोधी चळवळींनी जोर धरला होता. अशावेळी इटालियन देशभक्त मॅझिनी यांच्या कार्बोनरीसारख्या क्रांतिकारकांच्या संजीवनी सभा नावाच्या गुप्त मंडळात ते दाखल झाले. राजनारायण बसू ह्या मंडळाचे सूत्रसंचालक होते. हे मंडळ फार काळ टिकले नाही. इथून पुढे रवींद्रनाथांच्या लेखनाने खूप वेग घेतला. 1876 सालापासून ज्ञानांकुर, प्रतिबिंब ह्या नियतकालिकातून त्यांच्या कथा, कविता, निबंध तसेच भाषांतरित लेख प्रसिद्ध होऊ लागले. 1880 साली 8 सर्गांचे बनफूल हे खंडकाव्यही याच काळातले. वैष्णव संत कवींच्या धर्तीवर भानुसिंह ह्या टोपण नावाने ब्रजबुलीत त्यांनी गीत लिहिली. मात्र कुमारवयातील आपल्या या साहित्य रचनेतील अपरिपक्वतेची रवींद्रनाथांना जाणीव होती. भारती ह्या टागोर कुटुंबातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या मासिकातून 1873 नंतर त्यांनी पुष्कळ लेखन केले. 14 ते 16 वर्ष वयातील त्यांच्या कविता त्यानंतर बऱ्याच वर्षांनी शैशव संगीत ह्या नावाच्या संग्रहात 1884 साली प्रसिद्ध झाल्या. भारतीतून प्रसिद्ध झालेल्या साहित्यात कवी काहिनी नावाचे काव्यनाट्य होते. 1878 साली ते ग्रंथरूपाने छापून प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथांचा हा पहिला मुद्रित ग्रंथ. या सुमाराला त्यांचे बंधू सत्येंद्रनाथ यांनी रवींद्रनाथांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरवले. विलायती रीतिरिवाज आणि इंग्रजी भाषेतील संभाषणात अधिक सफाई येण्यासाठी त्यांनी रवींद्रनाथांना अहमदाबाद येथील आपल्या प्रासादतुल्य सरकारी बंगल्यात मुक्कामासाठी आणले. वाचन, लेखन, गीतरचना ह्या गीतांना चाली देणे ह्या कार्यासाठी रवींद्रनाथांनी येथील निवांततेचा उपयोग करून घेतला. क्षुधित पाषाण
ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कथेचे बीज ह्या ऐतिहासिक वास्तूवरूनच त्यांच्या मनात रुजले. उत्तम इंग्रजी ग्रंथांचे अध्ययन आणि कालिदासाच्या काव्याचा त्यांचा अभ्यास याच ठिकाणी झाला. सत्येंद्रनाथांनी त्यानंतर इंग्रजी रीतिरिवाजाच्या अभ्यासासाठी त्यांची सोय मुंबईला डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखड यांच्या बंगल्यात सधन सुशिक्षित आणि पाश्चात्य धाटणीची राहणी असलेल्या कुटुंबात केली. तत्कालीन बंगालमधील श्रीमंत घराण्यातील स्त्रिया अंतपुरातच असत. स्त्रियांच्या बाबतीत पुरुषातही एक प्रकारचा संकोच असे. तरखडांच्या घरातील मोकळ्या वातावरणाने आणि विशेषतः डॉक्टर तरखड यांची अन्नपूर्णा हिच्या सहवासाने रवींद्रनाथांचा बुजरेपणा गेला. या स्नेहबंधनातून निर्माण झालेली अनेक गीते शैशश संगीत ह्या संग्रहात आहे. 1878 साली सत्येंद्रनाथ टागोरांच्या बरोबर रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. तेथे लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हेनरी मॉर्ली यांच्यापाशी त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. तेथून भारतीमध्ये त्यांची युरोप यात्री कोनोवंगीय तुरनेर पत्र ह्या शीर्षकाखाली युरोपीय जीवन आणि संस्कृती संबंधीची पत्रे प्रसिद्ध होऊ लागली. इंग्लंडमधील समाज जीवनासंबंधी त्यात प्रतिकूल टीका असल्यामुळे इंग्रज धार्जिण्या उच्चभ्रू बंगाली समाजाचा त्यांच्यावर रोष झाला. 1880 साली त्यांना परत बोलवून घेण्याचे हेही एक कारण असावे. मात्र इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील स्त्री वर्गाला मिळणाऱ्या सामाजिक व्यवहारातील स्वातंत्र्याचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला. युरोप प्रवासातील पत्रे 1881 साली युरोप प्रवासी पत्र या नावाने प्रसिद्ध झाली. बंगालीच्या लोकव्यवहारातील भाषेतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतरच्या काळात रवींद्रनाथांनी बंगाली ग्रंथिक भाषेला सहज भाषेचे वळण देण्यात फार मोठे यश मिळवले. इंग्लंडमधून रवींद्रनाथ कोणतीही शैक्षणिक पदवी न मिळवता परतले. मात्र तिथल्या वास्तव्यात 34 प्रवाशांचे व 4000 ओळींचे भग्न हृदय हे अपुरे नाट्यकाव्य त्यांनी 1881 साली लिहिले आणि भारतात आल्यावर हे काव्य पूर्ण केले. पौगंड अवस्थेतील बुजऱ्या रवींद्रनाथांचे पाश्चात्य जगतातील गतिशीलता, स्वतंत्रता यांसारख्या सद्गुणांच्या प्रभावामुळे एका धीट स्पष्टवक्त्या तरुणात रूपांतर झाले. 1881 साली त्यांनी वाल्मिकी प्रतिभा ही पहिली संगीतिका लिहून तिचा जोडासांको येथील टागोर वाड्यात पहिला प्रयोग केला. त्या संगीतिकेतील गीतात भारतीय मार्गी व देशी संगीताप्रमाणे युरोपीय ललित संगीताचाही वापर केला होता. रवींद्रनाथांची साहित्य, संगीत, कलासाधना उत्साहाने चालू असताना त्यांना पुन्हा एकदा इंग्लंडला पाठवून बॅरिस्टर करण्याचा कुटुंबातील वडील मंडळींनी प्रयत्न केला. परंतु विलायतेच्या बोटीत चढण्यापूर्वी मद्रास बंदरातूनच ते परतले आणि कलकत्त्याला आपले बंधू ज्योतिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांच्या बिऱ्हाडी राहू लागले. स्पेन्सर्सच्या द ओरिजिन अँड फंक्शन ऑफ म्युझिक या निबंधाने प्रभावित होऊन त्यांनी संगीताची उत्पत्ती आणि उपयोगिता या विषयावरचा निबंध लिहिला. भारतीय संगीतातील रागप्रधान संगीत भावनाशून्य झाल्याची चिंता यात व्यक्त झाली. त्या विवेचनात त्यांचा ओढा गीतगायनाकडे अधिक असला तरी त्यानंतर 30 वर्षांनी त्यांनी स्वरप्रधान संगीताचे ऐश्वर्य व स्वयंसिद्ध स्थान मान्य केले. त्यांच्या तत्कालीन काव्यसंग्रहाची नावे देखील संध्या संगीत, प्रभात संगीत, शैशव संगीत, छबी ओ गान, कडी ओ कोमल अशी संगीताशी नाती सांगणारी आहेत. ज्योतिंद्रनाथांच्या बंगल्यात राहत असताना आलेल्या साक्षात्कारासारख्या एका विलक्षण अनुभवातून त्यांची निर्झरेर स्वप्नभंग ही अप्रतिम कविता निर्माण झाली. 1912 साली जीवन स्मृती या ग्रंथात त्या अनुभूतीचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. इथून पुढे त्यांच्या काव्यजीवनातील विषाद पर्व संपून आनंद पर्व सुरू झाले. सत्येंद्रनाथांबरोबर काही काळ कारवारलाही ते राहिले. तिथल्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात त्यांच्या प्रतिमेला खूप बहर आला. 1884 साली प्रकृतीर प्रतिशोध ही नाटिका त्यांनी इथल्या मुक्कामात लिहिली. 1883 साली कारवारहून कलकत्त्याला परतल्यानंतर
महर्षी देवेंद्रनाथांच्या जमीनदारीची व्यवस्था पाहणाऱ्या कारकुनांपैकी वेणी माधव रायचौधरी ह्या सामान्य परिस्थितीतील पिराली ब्राह्मण गृहस्थाची मुलगी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. 1886 साली डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले. ह्या प्रसंगी त्यांच्या कवितेच्या गायनाने अधिवेशनाला जमलेले प्रतिनिधी अत्यंत प्रभावी झाले. आदी ब्राह्म समाजाच्या कार्यातही त्यांनी उत्साहाने भाग घेऊन समाजाच्या माघोत्सवासाठी धर्मसाधकाच्या अंतरातील व्याकुळ भाव व्यक्त करणारी 26 नवीन गाणी रचून त्यांना चाली दिल्या. या वर्षीच्या इतर रचनांमध्ये धार्मिक आणि सामाजिक कालबाह्य आचारविचारांचा पाठपुरावा करणाऱ्याचे विडंबन करणाऱ्या काही विनोदी नाटिका लिहून त्यांनी विरोधकांचा रोषही ओढवून घेतला. साहित्यदृष्ट्या ह्या नाटिकांना विशेष महत्त्व नसले तरी तरुण रवींद्रनाथांची धर्मसुधारणेच्या बाबतीत असणारी तडफ यातून प्रत्ययाला येते. 1890 साली मानसी हा काव्यसंग्रह, 1888 साली मायार खेला ही संगीतिका आणि 1889 साली राजा ओ राणी हे नाटक अशासारखी रचना पाहिल्यानंतर त्यांच्या साहित्य निर्मितीत एक निराळे परिवर्तन आढळते. ही कलासाधना चालू असताना सामाजिक परिवर्तनासाठी बंगालमध्ये चालू असलेल्या चळवळीशी त्यांनी संबंध ठेवला होता. रवींद्रनाथ टागोरांनी स्त्री स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांना चालना देणारा लेख लिहिला. नंतरच्या काळात स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाही त्यांनी पुरस्कार केला. नववंग आंदोलनावरही एक निबंध याच सुमाराला लिहिला आणि लॉर्ड क्रॉस ह्याच्या भारत विरोधी धोरणाचा समाचार घेतला. 1890 साली इंग्लंडचा 3 महिन्याचा दौरा आटपून ते परतले. याच वर्षी 1890 त्यांनी लिहिलेल्या विसर्जन या नाटकाचा प्रयोग झाला. यातील रघुपतीची भूमिका त्यांनी स्वतः केली होती. जमीनदारीची कामे पाहत असताना रवींद्रनाथांनी रयतेच्या हिताची नवीन कामे सुरू केली. 1890 ते 1900 अशी 10 वर्ष त्यांनी ग्रामीण विभागात काढली. जमीनदारीची व्यवस्था पाहण्याच्या कामामुळे बंगालच्या ग्रामीण जीवनाशी त्यांचा खूप जवळून परिचय झाला. त्या अनुभवातूनच त्यांच्या उत्कृष्ट कथांचा जन्म झाला. हितवादी नावाच्या साप्ताहिकातून त्या दर आठवड्याला प्रसिद्ध होत गेल्या. 1891 साली त्यांनी साधना मासिक सुरू करून आपला पुतण्या सुधींद्रनाथ याला संपादक नेमले. त्यातून शोणार तरी, पंचभूतेर डायरी यांसारखे त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. 1894 साली त्यांनी संपादनाची सूत्र स्वतःकडे घेतली आणि 1895 साली ते मासिक बंद पडेपर्यंत सांभाळले. यानंतर त्यांनी त्यांची पुतणी इंदिरा देवी हिला लिहिलेली पत्रे छिन्नपत्र 1912 साली या नावाने संग्रहित झाली आणि त्यांची ही पत्रे याच मासिकातून प्रसिद्ध करण्यात आली. राष्ट्रीय विकासाचा मूलभूत पाया ग्रामीण विकास हा आहे, हा विचार त्यांनी इंग्रज व भारतवासी ह्या आपल्या लिखित भाषणातून मांडला. मातृभाषेतून शिक्षण, स्वावलंबन आणि स्वाभिमान हा स्वदेशी चळवळीचा कणा आहे, हा विचार त्यांनी याप्रसंगी सांगितला. 1908 मध्ये कथा ओ काहिनी यामध्ये भारतीय इतिहासातील वीरकथा त्यांनी कवितेत गुंफल्या. बंगाली शब्द व छंद या संबंधातील त्यांचे बहुमोल लेखन ह्याच काळातील. 1896च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनात बंकिमचंद्राच्या वंदे मातरम ह्या गीताला रवींद्रनाथांनी चाल दिली व ते गीत स्वतः म्हटले. राष्ट्रीय सभेत वंदे मातरम गायले जाण्याचा हा पहिला प्रसंग. पुढल्याच वर्षी नटोर येथे काँग्रेसचे प्रादेशिक अधिवेशन भरले असताना रवींद्रनाथांनी बंगालीतून भाषण करून प्रतिनिधींना आश्चर्याचा धक्का दिला. मुक्त वातावरणात, निसर्ग सानिध्यात आणि गुरुजनांबरोबर राहून उपनिषदांच्या काळात जसे शिक्षण चालत असे त्या पद्धतीचा प्रयोग करण्याच्या विचारातून महर्षी देवेंद्रनाथांनी बोलपूरजवळ बांधलेल्या शांतिनिकेतन बंगल्यात 1901 साली त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. ती इमारत व सारी जमीन महर्षींनी एक विश्वस्त निधी स्थापून शाळेला देऊन टाकली. 1902 मध्ये नैवेद्य ह्या कविता संग्रहातील त्यांच्या कवितातून हा मुक्त मनाने सारे जीवन समजून घेण्याचा ध्येयवाद प्रकट झाला आहे.
1903 चोखेर बाली ही त्यांची भारतीय भाषातली पहिली म्हणता येईल अशी मनोविश्लेषणात्मक कादंबरी वंगदर्शनातूनच क्रमशः प्रसिद्ध झाली. 1926 चिरकुमार सभा हे विनोदी नाटकही याच वर्षी लिहून त्यांनी भारतीतून प्रसिद्ध केले. ऑक्टोबर महिन्यात ते शिलाईदहून सहकुटुंब शांतिनिकेतनात आले आणि तपोवन पद्धतीची शाळा सुरू करण्याच्या कार्याला अधिक नेटाने लागून 22 डिसेंबर 1901 या दिवशी वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. त्यांच्याबरोबर आलेल्या पहिल्या शिक्षकात ब्रह्मबांधव उपाध्याय, रेवाचंद, जगदानंद राय, शिवधन विद्यारण्य आणि लॉरेन्स हे इंग्रज गृहस्थ होते. नवीन आश्रमशाळा सुरू झाल्याच्या काळात त्यांना अनेक आर्थिक आणि कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. या साऱ्या आपत्तींना तोंड देत असताना देशातील राजकीय चळवळीत त्यांचे सहकार्य चालू होते. स्वदेशी समाज हा ग्रामीण पुनर्रचनेसंबंधीचा सुप्रसिद्ध निबंध याच वर्षी त्यांनी लिहिला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून शिवाजी उत्सव सुरू केला आणि शिवाजी ही देशभक्तीला प्रेरणा देणारी स्फूर्तिदायक दीर्घ कविताही लिहिली. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके लिहिली. 1906 नौकाडुबी ही कादंबरीही याच काळात क्रमशः प्रसिद्ध होत होती. लॉर्ड कर्झन यांनी 1905 केलेल्या वंगभंगाच्या निर्णयाविरुद्ध देशभर प्रतिकाराची चळवळ सुरू झाली. बंगालच्या अभेद्यतेचे प्रतीक म्हणून रवींद्रनाथांनी रक्षाबंधनाचा विराट कार्यक्रम हाती घेतला. याच वर्षी प्रिन्स ऑफ वेल्स यांनी भारताला भेट दिली. त्यांच्या स्वागत समारंभावर कठोर टीका करणारे लेखही रवींद्रनाथांनी लिहिले. वंगभंगाच्या चळवळीला घातपाताचे स्वरूप येऊ लागल्यामुळे त्यांनी त्यातून लक्ष काढून घेऊन ग्रामीण भागातील विधायक कार्य व शांतिनिकेतनातील जीवन शिक्षण कार्याकडे लक्ष केंद्रित केलं. 1907 साली वंगीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ह्या काळात सुप्रसिद्ध बंगाली संपादक रामानंद चॅटर्जी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढत गेला आणि प्रवासी ह्या त्यांच्या मासिकातून 1910 गोरा ही पुढे जागतिक लौकिक मिळवलेली कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली. 1909 साली लिहिलेल्या प्रायश्चित्त या नाटकात धनंजय बैरागी ह्या पात्राकरवी त्यांनी असहकार आणि अहिंसात्मक प्रतिकाराचे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे ते नंतरच्या काळातील गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी जुळणारे आहे. 1910 साली राजा हे रूपकात्मक नाटकही त्यांनी याच वर्षी लिहिले. 1910 साली ज्येष्ठ पुत्र रथींद्रनाथ अमेरिकेहून परतल्यावर त्यांचा प्रतिमा देवी ह्या बालविधवेशी विवाह केला. शांतिनिकेतनातील रहिवाशांनी रवींद्रनाथांचा 50वा वाढदिवस 1911 साली साजरा केला. प्रवासीमधून त्यांच्या जीवन स्मृती क्रमशः प्रसिद्ध होत होत्या आणि 1912 गीतांजलीतून संग्रहित झालेल्या मूळ कविता व 1912 डाकघर हे नाटकही त्यांनी याच काळात लिहिलं होतं. 27 डिसेंबर 1911 रोजी कलकत्त्यात राष्ट्रीय सभेचे 26वे अधिवेशन भरले असताना जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत पहिल्या प्रथम गायले. त्यानंतर माघोत्सवात हे गीत ब्रह्मसंगीत म्हणून गात असत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या गीताचा राष्ट्रगीत म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला. इंग्लंडमधील स्नेहांकडून त्यांचं समानशील इंग्रज साहित्यप्रेमी लोकांना भेटण्याविषयी आग्रहाची निमंत्रणे येत होती. त्यांनी जाण्याचे ठरवले, परंतु ऐनवेळी आजारी पडल्यामुळे बेत रद्द झाला व ते शिलाईदह येथे हवापालट करण्यासाठी गेले. ह्या ठिकाणी त्यांनी गीतांजलीत आलेल्या बंगाली कवितांचे स्वतः इंग्रजीतून भाषांतर